हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। मिरजेत 108 रुग्णवाहिका सेवेवर गंभीर आरोप। प्राथमिक उपचाराअभावी रुग्ण मृत्यू झाल्याचा दावा। अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखली जाणारी 108 रुग्णवाहिका सेवा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्यानंतर 108 रुग्णवाहिका सेवेमध्ये प्राथमिक उपचार दिले जात नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी कॅज्युअलिटी CMO डॉक्टर अविनाश रक्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे। देशिंग येथील अरविंद प्रकाश कुंभार वय 35 असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पाठीत तीव्र वेदना होत असल्याने नातेवाईकांनी 108 रुग्णसेवा विभागाशी संपर्क साधला होता। त्यानुसार भोसे PSI येथून BLS सुविधा असलेली 108 रुग्णवाहिका चालक व डॉक्टर अजय कुलकर्णी यांच्यासह देशिंग येथे दाखल झाली। त्यानंतर अरविंद कुंभार यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले। मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले। यानंतर कॅज्युअलिटी CMO डॉक्टर अविनाश रक्ते यांनी संताप व्यक्त करत रुग्णाला रुग्णवाहिकेतच योग्य प्राथमिक उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता असा आरोप केला। तसेच 108 रुग्णवाहिकेमधील डॉक्टर रुग्णाजवळ बसून लक्ष ठेवण्याऐवजी चालकाच्या शेजारी बसतात। रुग्णावर तातडीचे उपचार केले जात नाहीत। औषध साठ्याची स्थिती संशयास्पद आहे। तसेच रुग्णवाहिकेचे रजिस्टरही व्यवस्थित मेंटेन केलं जात नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। अत्यावश्यक सेवेमध्ये 108 रुग्णवाहिका ही नागरिकांसाठी संजीवनी मानली जाते। मात्र वेळेत प्रथम उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे 108 रुग्णवाहिका सेवेच्या गलथान कारभाराकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे। लोकांनी बसवलाय गाडीत रस्त्यात आल्या तोंडाकडे टका बघायला मी माणसाच्या ड्रायव्हरला म्हणाले पोरगा बघायला तोंडाकडे माझ्या तरी थांबवलं नाही गाडी। मला वाटलं झोपला असेल असं वाटलं आल्यावर नाही मग त्याचं पोरगा ती ॲम्ब्युलन्स कुठून आली होती? दारात आली कुठं दारात कुठं घरात घातलं। त्या डॉक्टरने तिथं तपासलं नाही, त्याला काय बघितलं नाही ॲम्ब्युलन्स मधलं? नाही काय बघितलं नाही, तसंच गाडीत घालून आणलं दादा। कोण नाही मला मी किती सांगू पोरगे येऊन काय शेजारी बाजाराचे पोरांनी घातले पण गाडीत त्यानं काहीच प्राथमिक उपचार केलं नाही हो, काय केलं नाही, काय लावलं नाही, काय नाही, तसंच गाडले गाडी रंगाची गाडी आणली। आणि ते पेशंट बरोबर बसलेलं काय डॉक्टर का पुढं बसल्या? पुढं बसली ती दोघं मी एकटीच धरून बसली, ते मला काही कळलं नाही। पोरं माझ्याकडे बघायला लागलंय म्हणून। पोराचं नाव काय? मोर प्रकाश कुंभार। तुमचं नाव आहे? अलका प्रकाश कुंभार। बोल नाव गेला होता माझ्या पाठी। माझं नाव डॉक्टर अविनाश रक्ते। मी कॅज्युअलिटी मेडिकल ऑफिसर GMC मिरज येथे कार्यरत आहे सर। आमच्याकडे हा पेशंट आला सर, तेव्हा त्याचे बुबळं, हाताची नाडी, गळ्याची नाडी असं काही लागत नव्हतं। बुबळं पण मोठे झाले, आम्ही त्यांचा ECG काढला तर तो फ्लॅट लाईन आला सर। मृत अवस्थेमध्ये पेशंट आला सर। हा पेशंट क्रॉनिक अल्कोहोलिक आहे आणि याच्यामध्ये हायपोग्लायसेमियाचं प्रमाण जास्त असतं सर। तर यांना जर समजा टाईमवर ग्लुकोज हे गोष्टी दिल्या तर हे वाचून येतात। यांना जर समजा ते केलं असतं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता सर। त्यांना तो प्राथमिक उपचार न भेटल्यामुळे पेशंट इथं मृत अवस्थेत आलाय सर आमच्याकडे। ठीक आहे सर। त्यांचं कसं आहे सर, त्यांच्या मागे आता कोणीच नाही आहे। आई आहे, म्हणजे एकटी आई आहे, तिला सहारा कोणी नाही। आता त्या आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं सर?